बोरीतील पुतळा प्रकरणातील मूक मोर्चा रद्द. जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर शिवशंभू प्रेमींचा निर्णय. पोलिसांच्या समजुतीनंतर थेट निवेदन. जिंतूर तालुक्यातील बोरी शहरात पुतळा बसवण्याच्या प्रकरणावरून तापलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणारा मूक मोर्चा अखेर रद्द करण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर शिवशंभू प्रेमींनी मोर्चा स्थगित करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या थेट मांडल्या. 2.5 तासांची बैठक. मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय. 19 फेब्रुवारी रोजी बोरी येथे बसविण्यात आलेल्या पुतळा प्रकरणी शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच नानरपेठ, मोंढा, ग्रामीण, जिंतूर आणि बोरी पोलीस ठाण्यांचे निरीक्षक यांनी पुढाकार घेत नानरपेठ पोलीस ठाण्यात शिवशंभू प्रेमींना चर्चेसाठी बोलावले. सुमारे 2.5 तास चाललेल्या बैठकीनंतर मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या मागण्या. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानावरून महिला व पुरुष प्रतिनिधींना पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेत पुतळा बसवण्याचे शासकीय निकष समजावून सांगितले. तसेच पुतळा परिसरात कथित गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संबंधित कर्मचाऱ्यांचे बीट बदललेले. घडामोडीनंतर संबंधित पोलीस कर्मचारी दिलावर पठाण यांचे बीट तात्काळ बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार बोरी सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी संबंधित कर्मचाऱ्यांची बीट काढून टाकल्याची माहिती मिळाली. 46 नागरिकांवर गुन्हे. FIR वर आक्षेप. या प्रकरणात तब्बल 46 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे 10 वर्षांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तीचे नाव तसेच घटनास्थळी अनुपस्थित असलेल्या काही नागरिकांची नावेही FIR मध्ये समाविष्ट केल्याचा आरोप प्रतिनिधींनी केला. या संदर्भातील सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान चर्चेनंतर वातावरण निवळल्याचे दिसून आले असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासन तिथं आलं इथपर्यंत हे ठीक आहे. पोलीस प्रशासनाने तिथं आल्यानंतर पोलीस प्रशासनाचा कर्मचारी वर्दीत न येता एवढा मोठा दांडा हातात घेऊन सिव्हिलवर वरती चबुतऱ्यावर चढण्याचं कारण काय? त्यांनी चबुतऱ्यावर ड्रिंक करून चबुतऱ्यावर चढले आणि स्मारकाला असं ओढत होते. ओढताना ते पडले खाली. ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. जर माणूस 10 फुटाहून खाली पडतोय त्याच्या काही लोकांना आम्ही धरलं नाही असं कसं तुम्ही बोलता? उपकार केले नाही तुम्ही आम्हाला. जर तुम्ही म्हणता की तुमच्या 307ची कलमी तुम्ही आज नाही तर उद्या आम्हाला पकडणारच. ते काय आम्ही कोर्टात गेल्याशिवाय आमची अटकपूर्व जामीन होणार नाही. आम्हाला जावंच लागणार आहे, केस लढवावंच लागणार आहे. ते आम्हाला म्हणतात की नाही तुमच्या मुलांच्या भविष्याचा. आता काही भोळे भांबळे लोक आहेत त्यांना माहिती नाही, त्यांना नंतर पुढची प्रोसिजर कळत. आता जे प्रकरण आहे हे इथं गार करण्यासाठी, लोकांना गप्प करण्यासाठी हे आम्हाला भुलवत आहे. त्यामुळे आम्ही लास्ट होप तुमच्याकडे घेऊन आलोय की ह्या लोकांचं सस्पेन्शन करा. आणि आम्हाला काही पोलीस आम्हाला सहकार्य करत आहेत, पण काही जण आम्हाला म्हणतात काही लोकांसोबत की तुम्ही हे मिटवून घ्या. ती मिटवण्यासारखी गोष्ट नाहीये. ज्यांची आम्ही पूजा करतो त्यांच्या इथं अपमान झालेला आहे. आणि हा एक माणूस पिलेला होता. आम्ही म्हणत नाही, आम्ही कुठल्या रिलिजन वरती बोलत नाही की हा माणूस या रिलिजनचा होता. त्या